नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली सध्या संस्थांच्या जागा अपलोड होण्यास 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अजूनही बऱ्याचशा संस्था आहेत की ज्यांच्या या पवित्र पोर्टलवरती जागा अपलोड होण्यासाठी बाकी आहेत, त्या करण्यासाठीच्या त्यांना संधी देण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मागे आणखीन एका प्रकारचा GR ही आपण पाहिला, शासन निर्णयही पाहिला की ज्यामध्ये ज्या संस्थांमध्ये वाद आहे अशा संस्थांना कशा पद्धतीने या पोर्टलवरती जागा अपलोड करायच्या आहेत, कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे या पदवर्तीची रिक्त असणाऱ्या त्यांच्या संस्थांमधील जागांसंदर्भातली. आता आणखीन एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट हाती आलेली आहे की ज्यामध्ये जी 2005 मध्ये भरती प्रक्रिया संपन्न झाली, टप्पा 1 संपन्न झाला, त्या 2005 च्या रोस्टर अन्वये ज्या काही त्यावेळेच्या अनुकंपा तत्वावरच्या ज्या काही रिक्त जागा असतील, शेष जागा असतील, त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी संस्थांना आदेश दिले गेलेले आहेत की लवकरात लवकर या ज्या काही बाकी असणाऱ्या अनुकंपा तत्वावरच्या जागा त्यांचे प्रस्ताव दाखल करा, जेणेकरून त्या पूर्ण झाल्यानंतर नवीन ज्या काही जागा रिक्त आहेत त्या पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात येतील. बातमी आहे जिल्हा परिषद सांगली यांची. त्यांनी दिले गेलेले आदेश संपूर्ण जी काही जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जेवढे काही संस्था असतील की ज्या संस्थांमध्ये या जागा रिक्त आहेत त्यांच्या मुख्याध्यापकांना पत्रकाद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये जाहिरात परवानगीच्या अनुषंगाने अनुकंपा नियुक्तीबाबत माहिती सादर करण्यास सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्या समवेत ती यादी सोबत जोडली गेलेली आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती जर आवडली असेल जाता जाता लाईक करायचे आणि तुमचं मत कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय टीईटीची होणारी परीक्षा जी 28 जूनला संपन्न होणार होती, परंतु पेपर फुटी प्रकरणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ती पेपर कधी होईल याच्या संदर्भात साशंकता आहे, किती कालखंड लागेल या संदर्भात साशंकता आहे. मग त्याच्यासाठी तुमच्या तयारी मध्ये विखंड पडू नये, तुम्हाला जास्त अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठीच बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी पूर्वी सुरू झालेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होती ती तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. गुरुवर्य 1.0 बॅच जे सेवेत असणारे, रुजू असणारे शिक्षक आणि सेवेत जाण्यासाठी इच्छा बाळगणाऱ्या शिक्षकांसाठी, जिथं मार्गदर्शक होतं स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते. परिपूर्ण अशी बॅच आहे, अत्यंत माफक दरामध्ये, फक्त आणि फक्त 999 रुपयाला. काय करायचंय, लवकरात लवकर कॉल करायचा आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आणि बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे की ज्या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. चला बघूयात आलेल्या अपडेट कडे. काय आहे ती माहिती, कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे ती जाणून घेऊयात. शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सांगली, मिरज रोड सांगली, दिनांक कालचीच तारीख 6/7/2026. प्रति अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक की ज्याच्या त्या संपूर्ण संस्थांची यादी ही जोडली गेलेली आहे. विषय जो तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत पदभरती 2025 टप्पा 1 मधील जाहिरात परवानगीच्या अनुषंगाने अनुकंप नियुक्तीबाबत माहिती सादर करण्याबाबत. आता आपण सर्व डिटेल बघूयात. त्या संदर्भात त्याच्यासोबत दिले वेगवेगळे शासन निर्णय जोडले गेलेले आहेत आणि ठीक आहे. उपरोक्त विषय व संदर्भीय शासन परिपत्रक अन्वये आपल्या संस्थेने, शाळेने पवित्र पोर्टल मार्फत पदभरती 2025 साठी रोस्टर मंजुरी करता प्रस्ताव शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सादर केले आहेत. बरोबर. संदर्भीय शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार पवित्र पोर्टलवरती नवीन पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी, बघा साहजिकच आहे त्यांना त्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करायच्या आहेत आणि त्या अपलोड करण्याच्या अगोदर काय करायला सांगितलंय बघा, संबंधित शाळा संस्थेमध्ये अंतर्गत पदावरती अनुकंप तत्वावरती
नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित आहे किंवा कसे याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही तर रोस्टर 2025 प्रमाणे तुमच्या ज्या काही रिक्त असणाऱ्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करणार आहात, ते रोस्टर सादर करणार आहोत. ते करण्या अगोदर जर तुमच्या संस्थेमध्ये अनुकंपा तत्वावरती जागा रिक्त आहेत आणि अजूनही त्या भरल्या गेलेल्या नाहीत, तो प्रस्ताव सादर करायचा आहे. ते प्रलंबित असणारे प्रस्ताव आधी याची खात्री करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपल्या संस्था शाळेअंतर्गत रिक्त असलेल्या आणि पवित्र पोर्टलवरती भरल्या जाणाऱ्या पदावर अनुकंपा नियुक्ती, महत्वाचं काय, अनुकंपा नियुक्तीसाठी कोणताही वैध प्रस्ताव आपल्या स्तरावरती अथवा शिक्षण विभागाच्या प्रतीक्षा यादीत प्रलंबित आहे का याबाबतची स्पष्ट माहिती तात्काळ आवश्यक आहे. आता ही माहिती का मागवण्यात आली, मी तुम्हाला याच्या अगोदर एकदा एक GR सांगितला होता. प्रशासनाने हिरवा कंदी दिलेला आहे किंवा मान्यता दिलेली आहे. संस्थेमध्ये असणाऱ्या जे काही अनुकंपा बऱ्याच कालावधीपासून त्या जागा रिक्त आहेत, त्या भरल्या गेले नाहीत, त्या वैध प्रस्ताव सादर करून त्या तात्काळ भरण्याकरता माहिती मागवण्यात किंवा तशी परवानगी देखील देण्यात आली आणि त्या खातरच ही प्रक्रिया होताना दिसते. तरी सदर पत्रात दिनांक 3 दिवसापासून म्हणजे कालचं परिपत्रक आहे, कालपासून पुढचे 3 दिवसापर्यंत आत आपल्या शाळेची रिक्त पदानुसार अनुकंपा उमेदवारांची सद्यस्थिती खालील तक्त्यामध्ये भरून या कार्यालयास समक्ष सादर करावी. जर आपल्या संस्थेत अनुकंपा नियुक्तीचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसेल तर तसे निरंक, जर नसेल रिक्त जागा तर निरंक म्हणून नोंद करा, जर असेल तर त्याची माहिती सादर करण्यास सांगितली गेलेली आहे. आता त्या माहिती कशी भरायची आहे ते दिलेली आहे तक्त्याप्रमाणे. यामध्ये अनुक्रमांक, संस्थेचं नाव, शाळेचं नाव, रिक्त असणारं पद, उदाहरणार्थ शिक्षक सेवकाचं आहे का लिपिकाचं पद रिक्त आहे ते, विषय व प्रवर्ग, कास्ट कॅटेगरी कुठली आहे, अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित आहे का, होय किंवा नाही, आणि प्रलंबित असल्यास उमेदवाराचे नाव व दाखल अर्जाचा दिनांक अशा पद्धतीने माहिती सादर करण्यास सांगितली आहे. एकतर शिक्षक असेल किंवा शिक्षक सेवक असेल किंवा लिपिक असेल त्या रिक्त अनुकंपाच्या जागा. प्रत माहितीसाठी कार्यवाहीसाठी संबंधित तालुक्यातील विषय प्रमुखांनी सोबतची यादी शाळेत तात्काळ अवगत करावे. आता सोबत यादी दिली गेलेली आहे, आपल्याला यादीपेक्षा कशा पद्धतीने माहिती मागवण्यात आलेली आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. साधारणतः त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या काही संस्था आहेत त्या ठिकाणी या अनुकंप तत्वावरती जागा रिक्त आणि त्यांची माहिती त्यांना ती सादर करण्यासाठी तात्काळ त्यांच्या पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे. आता मुद्दा नंबर 1 साहजिकच आहे, हे काय फक्त एका जिल्ह्यापुरतच त्या जागा रिक्त नाहीयेत किंवा तिथंच फक्त भरल्या जाणार नाही. प्रत्येक जिल्हा परिषदांमार्फत अशी परिपत्रक दिली जात आहेत. त्याची खातरजमा प्रत्येक जे कोणी अनुकंप तत्वावरती त्या संस्थेवरती बऱ्याच कालावधीपासून काम करत आहेत त्या नियुक्तीसाठी प्रतीक्षा पाहत आहेत किंवा वाट पाहत आहेत. एकतर त्यांनी एक जाणून घेणं गरजेचं आहे की त्यांच्या म्हणजे जागा भरतीसाठी प्रशासनाने मान्यता दिली, वैध असा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. कारण जर तो प्रस्ताव विलंब केला किंवा प्रस्ताव दाखल नाही केला तर साहजिकच आहे संपूर्ण माहिती 25च्या रोस्टर प्रमाणे ती सगळी पवित्र पोर्टलवरती अपलोड होईल आणि सगळ्या जागा मग पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येतील. त्यामुळं जे कोणी शिक्षक वर्ग या अनुकंपा तत्वाच्या जागेची वाट पाहताय, तिथं नियुक्तीची वाट पाहताय, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदांमध्ये ही माहिती मागवण्यात येत आहे. त्याची खातरजमा करा, पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर आलेल्या संधीचं सोनं करून घ्या. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आपलं कोणी नातेवाईक मित्रमैत्रीण जर या पदावरती खरंच प्रस्ताव त्यांच्या जाणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्की पोहोचवाल अशी आशा आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा या महत्त्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू महत्त्वपूर्ण अशा अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.